नमस्कार। नमस्कार। मैं शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा की आता सगळीच आपणाला घर बसल्या ही सगळी आरटीओची कामं करायची आहेत आणि ही कामं पेपरलेस सेवेनं ही होत असतात आणि फेसलेस सेवेनं हे सगळं काम होतं ना। आता मग आरटीओ हे काय सर्वात भ्रष्टाचारी खातंच आहे, महाराष्ट्रातलं लाच खाण्याचंच काम चालू असतंय। पण आता सर्वसामान्य जनतेनं पेपरलेसनं काम करायचं आहे, म्हणजे आरटीओचं तोंड बघायचं नाही आणि संगणकाच्या माध्यमातून आपली कामं करायची आहेत। ही जर कामं केली तर आरटीओला पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा काय नाही, म्हणजे त्यांच्याकडे जायचंच नाही। तर आता पेपरलेस सेवेमध्ये 100% पेपरलेस सेवेमध्ये तुमचं लायसनचं काम केलेलं आहे। म्हणजे समजा प्रत्येकाचं ड्रायव्हिंग लायसन आहे आणि जर तुम्हाला ते लायसन नूतनीकरण करायचं आहे किंवा त्याचा पत्ता बदली करायचा आहे किंवा तुम्हाला त्याच्यात डुप्लिकेट प्रत काढायची आहे, म्हणजे ही अशी कामं करताना आपण पेपरलेस सेवेनं आहे ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत आणि ते मोबाईलवरनं आपण अर्ज करू शकतो आणि करायचे आहेत। आणि मग तुम्ही मोबाईलवरून अर्ज केल्यानंतर जर समजा तुमचं लायसन नूतनीकरण आहे आणि तुमचं वय 40 वर्ष अथवा 40 वर्षाच्या पुढं असेल तर आपल्याच विभागातलं MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याच्यात हे जोडायचं असतंय, म्हणजे अपलोड करायचं असते आणि सगळे ते मेडिकलचा फॉर्म वगैरे ते तुम्हाला ऑनलाईनला तिथेच मिळतो अर्ज भरताना आणि आपल्याच मोबाईलवरनं फी भरायची आणि परिवहन विभागाच्या साईटला टाकायची। कनिष्ठ कर्मचारी तो अर्ज इनवड करणार आणि वरिष्ठ कर्मचारी अप्रूव्हल देणार आणि मग तुम्हाला ते 10 दिवसाच्या पोस्टानं येणार। प्रत्येकानं हे आता काम केलं पाहिजे। तुम्ही म्हणशीला की मला लायसन कसं काय रिन्यू करायचं, दुय्यम प्रत काढायची। जर तुमची दुय्यम प्रत काढायची असेल म्हणजे तुमचं समजा लायसन हरवलेलं आहे, नंतर तुम्हाला पोलीस एनसी लागते, ते PDF मध्ये टाकायचं आहे। म्हणजे तुमचा आधार लिंक मोबाईलला हा हवा आहे, मग पॅन कार्डाची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत आणि लायसनची छायांकित प्रत आणि शासनाची फी भरायची। मग तुम्हाला ते 10 दिवसात ते तुम्हाला पोस्टानं घरी मिळणार। प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेचा वापर करा आणि प्रत्येकानं स्वतःची कामं स्वतःच ऑनलाईननं करायची आहे, हे मात्र विसरायचे नाही। आणि ह्यांच्या जर आरटीओच्या भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर प्रत्येकानं पेपरलेस सेवेचा वापर केला पाहिजे आणि आपल्या मोबाईलवरूनच ही कामं करायची आहेत। आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे तुम्हाला OTP येतो, सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या कागदपत्राच्या PDF करायच्या आहेत। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।